Hello friends, today we are going to learn the poem Money written by William H. Davies. It is the poem from the section number 2nd. Now we will have the detailed information or detailed explanation of the poem. But before discussing the poem line by line, give you I would like to give you information about the writer and information about the poem in short. As you know that William H. Davies was a Welsh poet and writer. He born in 1871 and died in 1940. विल्यम डेव्हिस यांनी द मनी नावाची पोएम लिहिलेली 2.6 ही नवीन सिलेबसमधली पोएम आपण पाहतोय. ही विल्यम डेव्हिस यांचा जन्म 1871ला झाला आणि 1940ला त्यांचा मृत्यू झाला. विल्यम डेव्हिस वॉज अ वेल्श पोएट अँड अ रायटर. पोएट आणि रायटर म्हणून काम केलेले. ही स्पेंड अ सिग्निफिकंट पार्ट ऑफ हिज लाईफ ॲज अ ट्रॅप ऑर होबो इन द युनायटेड किंगडम अँड द युनायटेड स्टेट्स. त्यांनी बराच त्यांच्या जीवनाचा पाठ हा त्यांनी युनायटेड किंगडममध्ये घालवलेला आहे आणि युनायटेड स्टेट्समध्ये घालवलेला आहे. ही बिकेम अ पेडलर अँड स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड. बराच हा त्यांच्या जीवनाचा काळ या ठिकाणी भटकंती करण्यामध्ये आणि स्ट्रीट सिंगर म्हणून गेलेला आहे. आफ्टर सेव्हरल इयर्स ऑफ वॉन्डरिंग लाईफ ही पब्लिश हिज फर्स्ट व्हॉल्यूम द सॉल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स. बऱ्याच वर्षानंतर जीवनाची भटकंती संपल्यानंतर या ठिकाणी त्यांनी त्यांच्या पोएमचा फर्स्ट व्हॉल्यूम पब्लिश केला आणि द सॉल डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स ह्या नावाने तो एंटायटल केला गेला. द पोएम टेल्स अस अबाउट द रिच मॅन हू वॉन्ट्स टू बी अ पुअर मॅन टू फाइंड द रिअल हॅपीनेस. म्हणजे थोडक्यात ही कविता अशा व्यक्तीबद्दल आहे जो व्यक्ती श्रीमंत आहे आणि श्रीमंत असताना त्याला जीवनाचा आनंद मिळत नाही, पण खरा आनंद जीवनाचा कशामध्ये आणि कधी आहे हे शोधण्याचा तो प्रयत्न करतोय. हिअर द पोएट टेल्स अस दॅट द रिच मॅन डिड नॉट गेट द रिअल हॅपीनेस ऑफ लाईफ टिल ही बिकम्स अ पुअर मॅन. या ठिकाणी पोएट सांगतोय की जेव्हा हा व्यक्ती किंवा जेव्हा हा पोएट श्रीमंत होता तोपर्यंत त्याला जीवनाचा आनंद घेता आला नाही, पण खरा जीवनाचा आनंद त्याला तो ज्यावेळेस गरीब झाला त्यावेळेस घेता आला. It is when he do not have money or have lost our money we realize how important the money is. It is when we do not have money or have lost our money we realize how important the money is. ज्यावेळेस आपल्याकडे पैसे नसतात किंवा ज्यावेळेस आपल्याकडचे पैसे संपतात, हरवले जातात, त्यावेळेस आपल्याला पैसा म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व कळतं. ॲट द एंड द पोएट सेज दॅट नाऊ ही डज नॉट हॅव मनी ही हॅज ट्रू फ्रेंड्स दो दे मे बी फ्यू. कवी शेवटी सांगतोय की त्याच्याकडे आता पैसे नाही आहेत, पण खरंच त्याच्याकडे आता खरे मित्र आहेत. इन शॉर्ट द पोएट टेल्स अस दॅट वेन वी हॅव अ मनी वी डू नॉट हॅव अ ट्रू फ्रेंडशिप and when we are a poor person then we have a company of true friends. ज्यावेळेस आपल्याकडे पैसा असतो त्यावेळेस आपल्याला खरे मित्र आणि खरा जीवनाचा आनंद मिळत नाही. तर या ठिकाणी ज्यावेळेस आपण गरीब होतो त्यावेळेस आपल्याला खऱ्या जीवनाचा आनंद मिळतो आणि खरे मित्र आपल्याला येतात. नाउ सी द फर्स्ट स्टांजा. When I had money oh, I knew no joy till I went poor. In the first two lines the poet says that when I had money oh, I knew no joy till I went poor. या ठिकाणी कवी म्हणतोय जोपर्यंत माझ्याकडे पैसा होता तोपर्यंत मला जीवनाचा आनंद, जीवनाचा जॉय, प्लेजर अँड हॅपीनेस कधीच मिळाला नाही. मला हा हॅपीनेस कधीच घेता आला नाही. जोपर्यंत मी गरीब झालो नाही तोपर्यंत हा आनंद घेता आला नाही. मीन्स इन शॉर्ट ही टेल्स अस इनडिरेक्टली दॅट वेन आय बिकेम अ पुअर पर्सन देन आय गॉट प्लेजर रिअल हॅपीनेस ऑफ लाईफ. जेव्हा मी गरीब माणूस झालो त्यावेळेसच खरं मला आनंद मिळाला. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. द पोएट टेल्स अस दॅट वेन आय वॉज अ रिच पर्सन ॲट दॅट टाईम मेनी पीपल वेअर देअर with me. Many people made a company with me. They made a friendship with me.
बट ऑल दोज पर्सन्स वेअर फॉल्स मेन. ज्यावेळेस मी श्रीमंत होतो त्यावेळेस मला खूप मित्र होते, मेनी फ्रेंड्स होते, बट ऑल दीज फ्रेंड्स वेअर नॉट अ ट्रू फ्रेंड्स. पण ते खरे मित्र नव्हते. एव्हरी डे दे कम टू मीट मी. एव्हरी डे दे नॉक माय डोअर ऑल द डे. दे गिव मी देअर ओन कंपनी अ होल डे. पूर्ण दिवसभर ते मला या ठिकाणी माझ्या घरी थांबायचे, घरी यायचे. बरेच मित्र होते, खूप मित्र होते, परंतु ऑल दे वेअर फॉल्स पर्सन्स. वॉट एवर दे हॅव देअर माइंड वॉज फॉर देअर ओनली सेल्फिशनेस. त्यांच्या मनात जे काही होतं ते फक्त स्वार्थीपणाची भावना होती. दे वेअर नॉट माय ट्रू फ्रेंड्स. ते माझे खरे मित्र नव्हते. Means in the first stanza the poet tells us that when I have money, at that time I have many friends, but the friendship was selfish. Their friendship was selfish. I did not get a true friendship. मला खरी मैत्री पैसा असताना, श्रीमंत असताना मिळाली नाही. खूप माणसं मिळाली, पण त्यातली खरी मैत्री निभावणारी लोक खूप कमी होती. In the second stanza the poet said, then felt I like a child that holds a trumpet that he must not blow because a man is dead. I dare not speak to let this false world know. In the second stanza the poet compares himself with the child. स्वतःची तुलना कवी त्या मुलाबरोबर करतोय. When there is a direct comparison between two persons, two objects, two things, then there is a simile figures of speech. या ठिकाणी आपल्याला सिमिली फिगर्स ऑफ स्पीच दिली. कवी म्हणते की माझी अवस्था, मला असं वाटत होतं की मी एका लहान मुलासारखी माझी अवस्था आहे, की एखाद्या लहान मुलाला ट्रम्पेट म्हणजे एखादा तुतारी वगैरे वाजवायला दिली पण तो वाजवूच शकत नाही अशी अवस्था होती. कारण वेन आय वॉज अ रिच पर्सन ॲट दॅट टाईम आय हॅव ऑल द लक्झरीज अँड कम्फर्ट्स ऑफ लाईफ, बट आय कॅनॉट यूज इट. आय कॅनॉट हॅव द रिअल लव अँड प्लेजर अँड अफेक्शन अँड द कंपनी ऑफ ट्रू फ्रेंड्स. ज्यावेळेस माझ्याकडं पैसा होता त्यावेळेस खरंच मी खऱ्या जीवनाचा आनंद उपयोगू शकलो नाही. जसे एखाद्या मुलाला एखादी ट्रम्पेट, एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट द्यावं वाजवण्यासाठी. ट्रम्पेट म्हणजे ब्रास म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, तुतारी थोडक्यात एक वाद्य ते वाजवण्यासाठी दिलं जातं. पण त्या मुलाला जर वाजवूच शकत नसेल, चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट ब्लो, की ते वाजवूच शकत नसेल तशी अवस्था होती. बिकॉज अ मॅन इज डेड अँड आय डेअर नॉट स्पीक टू लेट दिस फॉल्स वर्ल्ड नो. खरं तर मला ह्या जगाला खूप काही सांगायचं आहे. माणूस हा कधीतरी मरणार आहे आणि माणसाची मेल्यासारखी अवस्था आहे. माणसाला कितीही समजून सांगितलं तरी कळत नाही. द मॅन रन्स बिहाइंड द मनी. माणूस इन परशूट ऑफ मनी. द मॅन रन्स बिहाइंड ऑर इन परशूट ऑफ मनी. माणूस या ठिकाणी खोटारडेपणाने पैशाच्या मागं आणि या ठिकाणी संपत्तीच्या मागं जात असतो. हे जगच सगळं खोटारडे आहे आणि ह्या खोटारड्या जगाला मला सांगायचं धाडस नाही आहे. In the third stanza, he says to us that much have I thought of life and seen how poor men's hearts are ever light. Much have I thought of life. मी बऱ्याच वेळा जीवनाचा विचार केला अँड सीन, आणि जीवन पण पाहिलं. आय पीप इन टू द लाईफ ऑफ द पुअर ॲज वेल ॲज रिच पर्सन. आय पीप इन टू द सोसायटी where there are two categories of the people, that is the poor one and the rich one. मी समाजामध्ये जगत असताना दोन्ही पद्धतीची लोकं पाहिली, दोन्ही पद्धतीच्या जीवनाचा अनुभव घेतला, श्रीमंत आणि गरीब. त्यावेळेस मी विचार केला की हाऊ पुअर मेन्स हार्ट आर इव्हर लाईट. खरं तर गरीब माणसाचं मन हे पूर्ण लाईट मीन्स हिज लाईफ इज ब्राईटफुल. देअर इज हॅपीनेस अँड देअर इज अ पीसफुलनेस अँड देअर इज अ क्लिअरन्स इन द लाईफ ऑफ इन द हार्ट्स ऑफ द पुअर मेन्स. गरीब माणसाचं मन मोकळं असतं, गरीब माणसाचं मन हलकं असतं, त्याच्यामध्ये आत्मीयता असते, इम्पती असते, सिम्पती असते. हे मी पाहिलं. गरिबांच्या मनामध्येच खरी आस्था आणि खरं प्रेम असतं हे मला दिसून आलं. अँड हाऊ देअर वायूज डू हम लाईक अ बीज. हम मीन्स टू मेक अ साऊंड. सिंग विथ क्लोज लिप्स. हम म्हणजे मनातल्या मनात गुरगुर करणे, गुणगुणणे. दॅट द बीज ऑलवेज हम्स. मधमाशा ह्या हमिंग करतात, गुणगुणतात. तसं या ठिकाणी तो म्हणतात की अँड हाऊ देअर वाईव्स डू हम लाईक अ बीज अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट.
ह्या गरीब माणसांच्या बायका आहेत, ह्या दिवसभर किंवा सतत नवऱ्याच्या मागं कुरबुर करत असतात, जरी त्यांचे नवरे आणि ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असतात. म्हणजेच या ठिकाणी पोएट सांगतोय की गरीब माणूस कमी पैसा कमवत असतो आणि त्यांच्या बायका त्याला या ठिकाणी कुरबुर करत असतात, सतत त्यांच्या मागं हमिंग करत असतात. तरी पण ह्या माणसाचं मन, या गरीब माणसाचं मन हे लाईट असतं, रिअल असतं. कोणत्याही कॉन्स्पिरन्सी, कोणत्याही कट कारस्थानाशिवाय प्युअर लव त्याच्या मनामध्ये असतं. In the third stanza, we have the two figures of speeches here. In the first line, much I have thought of life and sin. In this line, we have a inversion figures of speech. Inversion means there is a change in the word order. The word order given in the line is not correct one. दिलेल्या लाईनमधली जी शब्दांची रचना आहे ती करेक्ट नाही आहे, बरोबर नाही आहे, ती चुकीची असते. शब्दांची ज्यावेळेस अदलाबदल केली जाते वाक्यामध्ये जाणून बजून कवीने, त्यावेळेस तिथे इन्व्हर्जन फिगर्स ऑफ स्पीच असते. मग इथं वाक्य कसं पाहिजे होतं? आय हॅव थॉट ऑफ लाईफ, आय हॅव थॉट मच ऑफ लाईफ अँड आय हॅव थॉट ऑफ लाईफ, आय हॅव थॉट ऑफ लाईफ अँड सीन. How poor men's hearts are ever light, and how their wives do hum like a bees. In the third line, we have the simile figures of speech. Simile figures of speech म्हणजेच the wives of the poor men are directly compared with the humming of the bees. म्हणजे मधमाशांच्या गुणगुणण्याच्या आवाजाबरोबर या ठिकाणी गरिबांच्या बायकांची तुलना केलेली आणि ते लाईक वर्डनी दाखवलेली. वेन देर इज अ डायरेक्ट कंपॅरिझन अँड द डायरेक्ट कंपॅरिझन इज शोन बाय द वर्ड लाईक, ॲज ऑर लाईक. लाईक किंवा ॲज वर्डने हे कंपॅरिझन दाखवलेलं असतं, म्हणून या ठिकाणी सिमिली फिगर्स ऑफ स्पीच आहे. आणखी ह्याच लाईनमध्ये आणखी एक दुसरी फिगर्स ऑफ स्पीच आहे, ती म्हणजे ऑनोमोटोपाइया. ऑनोमोटोपाइया मीन्स when the word given in the line indicates the sound, then there is onomatopoeia figures of speech. दिलेल्या लाईनमधला एखादा शब्द जर ध्वनी प्रतिबिंबित करत असेल तर या ठिकाणी ऑनोमॅटोपोइया फिगर्स ऑफ स्पीच असते. म्हणजे हम हा वर्ड काय करतोय? दॅट इट इंडिकेट्स द हमिंग साऊंड ऑफ द बीज, म्हणजे मधमाशांचा गुणगुणण्याचा आवाज इथं प्रतिबिंबित होतोय. ओके. अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट, म्हणजे कवी म्हणतोय मी जीवनाचा विचार केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की गरीब माणसाचं मन हे शांत असतं, गरीब माणसाचं मन शुद्ध असतं, त्याच्या मनामध्ये कोणताही कलह, कोणताही कट नसतो. या ठिकाणी तरी या गरीब माणसाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो काम करत असतो, परंतु त्याच्या बायका त्याला त्याच्या मागं कुरबुर करत असतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा प्रेम असतं. देअर इज अ बीज, जशा या ठिकाणी हनीला, मधाला या ठिकाणी मधाच्या मागं पोळ्याच्या मागं धावतात, तशा ह्या बायका ह्याच्या मागं धावतात, कुरबुर करतात, परंतु तरी एक खरं प्रेम त्यांचं असतं. सो वेन आय हिअर दीज पुअर वन्स लाफ अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्रॉन, या ठिकाणी कवी म्हणतोय म्हणून जेव्हा मी या ठिकाणी गरिबांच्या चेहऱ्यावरती आणि गरिबांचं हास्य मी ऐकतो आणि त्याच वेळेस या ठिकाणी श्रीमंतांच्या चेहऱ्यावरती फ्रॉन म्हणजे या ठिकाणी राग, अशांतता पाहतो, त्यावेळेस पुअर मॅन थिंक आय नीड नॉट टू गो अप, माझ्या त्यावेळेस लक्षात येतं की गरिबाने कधीही असा प्रयत्न करू नये, दॅट द पुअर मॅन शुड नॉट गो अप, गरिबाने कधी खूप श्रीमंत होण्याचा प्रयत्न करू नये, अँड सो मच ॲज रिच मेन शूड कम डाऊन, पण श्रीमंताने नक्कीच या ठिकाणी खाली उतरून किंवा नम्रता दाखवून गरिबी काय असते ह्याचा अनुभव घेतला पाहिजे. मीन्स हिअर द पोएट टेल्स अस दॅट द लाईफ ऑफ पुअर मेन इज फुल विथ लाफ, हॅपीनेस, सॅटिस्फॅक्शन, comfort, etc. On the other side, the life of rich person is devoid of happiness, comfort, satisfaction and peace. या ठिकाणी कवी सांगतोय की गरिबांच्या जीवनामध्ये आनंद असतो, त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य असतं, समाधान असतं, जे श्रीमंतांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसून येत नाही. म्हणून गरिबांनी खूप श्रीमंत होण्याचा प्रयत्न करू नये, की ज्या ठिकाणी रियालिटी नाही आहे, रियालिटी नाही आहे, अशा अवास्तव जीवनाच्या मागं गरिबाने धावू नये आणि श्रीमंताने
थोडं खाली उतरून गरीब व्हावे, मग त्याला जीवनाचा आनंद घेता येईल. When I had money, oh, my many friends proved all untrue. In the last stanza, poet says he gives his own experience to us. स्वतःच्या अनुभवातनं या ठिकाणी कवी आपल्याला सांगतोय, स्वतःचा अनुभव तो डिक्टेट करतोय, की तो म्हणतोय वेन आय हॅड मनी, वेन आय वॉज अ रिच पर्सन, आय हॅव मेनी फ्रेंड्स, बट ऑल दोज फ्रेंड्स वेअर अनट्रू. दे प्रूव्ड देअर फ्रेंडशिप अनट्रू. मी श्रीमंत असताना मला खूप मित्र होते, पण या ठिकाणी त्यांची मैत्री ही अनट्रू होती. अनट्रू म्हणजे खरी नव्हती. बट नाऊ आय हॅव नो मनी, पण आता मला पैसा नाही आहे. ओ माय फ्रेंड्स आर रिअल दो व्हेरी फ्यू. बट नाऊ आय एम व्हेरी पुअर पर्सन, बट आय हॅव फ्यू फ्रेंड्स. मी आता गरीब झालो आहे, तर मला खूप कमी मित्र आहेत. बट वॉट एवर द फ्रेंड्स आय हॅव नाऊ, इवन दो दे आर फ्यू वन, देअर फ्रेंडशिप इज व्हेरी रिअल वन. देअर लव टू मी इज रिअल वन. त्यांचं मैत्रीचं असणारं प्रेम माझ्यासाठी काय तर खरं आहे. इन द लास्ट स्टांजा द पोएट टेल्स अस द रियालिटी ऑफ लाईफ. इन रियालिटी द पोएट talks about the two categories of life, that is the life that is rich life and the poor life. When the poet was rich, at that time he had many friends, but all friends were untrue. There were not a true friendship in those friends. But now he had no money, but he has few friends, and whatever the friends he has, they have a real friendship with him. त्याच्याबरोबर खरी मैत्री असलेला आपल्याला दिसून येते. सो इन शॉर्ट द पोएट टॉक्स टू अस, ही डील्स टू अस, ही लाइट्स द रियालिटी ऑफ लाईफ, दॅट मनी इज नॉट एव्हरीथिंग इन आवर लाईफ, अँड वी कॅन कॉल इट ॲज मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल्स. या ठिकाणी असं कवी सांगतोय की सगळ्या वाईट गोष्टीचं रूट हे पैशामध्ये. सो वी शुड नॉट बी इन परश्यूट ऑफ मनी. पैशाच्या मागं आपण गेलं नाही पाहिजे. वी ऑलवेज मस्ट बी व्हेरी ऑनेस्ट अँड हंबल पर्सन अँड हॅव टू एक्सपिरियन्स द पुअर लाईफ, बिकॉज पुअर लाईफ हॅज अ हॅपीनेस अँड सॅटिस्फॅक्शन. गरीब जीवनामध्येच खरं आपल्याला आनंद आणि सुख मिळतं, हे कवीने आपल्याला सांगितलेले. या ठिकाणी नक्कीच तुम्हाला आपण आज लाईन बाय लाईन जे पोएमचं एक्सप्लेनेशन पाहिलेले या ठिकाणी ते तुम्हाला आवडलं असेल. अजूनही माझ्या ज्युनियर कॉलेज इंग्लिश स्टडीज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद. थँक्स.